आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मनसेच्या संदीप देशपांडे यांचे बॅनर। मनसेकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता। मनसेकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी। राज्यात 200 ते 250 जागा लढण्याची तयारी। युतीचा निर्णय होईल ना होईल, आम्ही तयारी करत आहोत, बाळा नांदगावकर यांच्याकडून स्पष्ट। साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची आम्ही तुम्ही 250-250 म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते। पुढे पाहू काय होतंय ते, पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना। निवडणुका न लढवणाऱ्यांवर काय बोलायचंय? आता कुठे उमेदवार देणार होते, पण फडणवीसांच्या आदेशामुळे तिथेही माघार घेतली। सुषमा अंधारे यांचा राज ठाकरेंना टोला। पण अशा लोकांच्या नादाला लागायचं जे कधी निवडणुकाच लढवत नाहीत, आता कुठेतरी त्यांचा उमेदवार उभा राहणार असं वाटत होतं आणि पुन्हा देवेंद्रजींच्या आदेशानंतर लगेच ज्यांनी माघार घेतली, मला नाही वाटत की अशा लोकांवर मी बोललो पाहिजे आणि माझा वेळ वाया घालवला पाहिजे। उद्धव ठाकरेंनी संधी दिली तर गुहागरमधून निवडणूक लढवेन आणि जिंकेनही। भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधवचे निवडणूक लढण्याचे संकेत। रुपालीताई अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार? अजून किती दिवस उपेक्षित राहणार? निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ। सुषमा अंधारे यांचं अजित पवार गटातील रुपाली ठोंबरे यांना थेट ठाकरे गटात येण्याचं निमंत्रण। मला एवढं नक्की माहिती आहे, जेवढं आमचं बोलणं झालं त्यावरून त्या प्रचंड आता अस्वस्थ आहेत, कारण त्यांना असं वाटतंय की एकाच व्यक्तीला प्रवक्ता असेल, स्टार प्रचारक असेल, प्रदेशाध्यक्ष असेल, आयोग असेल, सगळी पदं जर एकाच व्यक्तीला मिळत असतील तर मग काम करणाऱ्या व्यक्तीचं काय? त्यामुळे त्या बऱ्यापैकी फ्रस्ट्रेट आहेत आणि निश्चितपणे त्या 2-3 दिवसात निर्णय घेतील। सुषमा अंधारेंनी दिलेल्या संधीसाठी त्यांचे आभारी। सुषमा अंधारे माझ्या मैत्रीण, मात्र माझा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास। रुपाली ठोंबरे यांचं अंधारेंना प्रत्युत्तर। मुंबईतील शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार। काही करता आलं तर करा असा आग्रह करायचा। काही गोष्टी झाल्या तर चांगली गोष्ट आहे। राहिलेल्या 4 महिन्यांनी करू दुष्काळ पाहणी दौऱ्यावेळी शरद पवारांचं सूचक आणि मुश्किल वक्तव्य। पुण्यात सुनेत्रा पवारांचं जंगी स्वागत। फटाके फोडत सुनेत्रा पवारांचं स्वागत। कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा खासदार ही पाठी भेट।